नंबर 14, 15 आणि 16 हे याच्यामधला खर्डे MIDC मध्ये हे पूर्णपणे संदीप नाईक साहेब, आदरणीय मंत्री महोदय गणेश नाईक साहेब यांच्या आधिपत्याखाली आहेत, त्यांच्या नावाने आहेत आणि कवडी मोलाने हे प्लॉट घेतलेले आहेत. त्याची प्रत्यक्षात तिथे सगळा व्यापार चालतो, व्यवसाय चालतो. त्या व्यवसाय जो दर आहे, जे मी दरपत्रक आपल्याला मगाशी दाखवलं, त्याच्यामध्ये 94,160 रुपये हा शासनाचा नियम आहे 2024च्या परिपत्रकाप्रमाणे. आणि त्याप्रमाणे त्यांनी तिथे पैसे भरावे. ते पैसे भरलेले नाहीत, भरत नाहीत. यासाठी मी संबंधित ठिकाणी सगळ्या तक्रारी केलेल्या आहेत. MIDC चे CO असतील त्यांना तक्रार केलेली आहे, MIDC चे प्रादेशिक अधिकारी असेल त्यांना तक्रारी केलेल्या आहेत आणि उद्योग मंत्री त्यांना तक्रारी केलेल्या आहेत. आणि या सगळ्या प्रकरणाची पूर्णपणे चौकशी व्हावी म्हणून नवी मुंबईचे पोलीस आयुक्त यांना सुद्धा तक्रार केलेली आहे की MIDC चे जे तोरबा पोलीस स्टेशन आहे त्या सिनियरला सांगून त्यांनी या प्रकरणाची चौकशी करावी आणि तिथे स्थळ पाणी झाली पाहिजे, त्याचा रिपोर्ट बनला पाहिजे आणि तो समाजासमोर दिला पाहिजे. एवढे जे पैसे भरायचे हे 100 करोड रुपये त्यांनी भरावेत आणि ज्या कामासाठी तुम्हाला प्लॉट दिलाय त्या कामासाठी तो प्लॉटचा वापर करावा, अन्यथा प्लॉट तो MIDC ला परत ताब्यात द्यावा. रिस्पॉन्स देत नाहीत, काय बोलतच नाहीत. तुम्हाला वाटतं हे चौकशी करतील? चौकशी तर केलीच पाहिजे ना, म्हणून तर पोलिसांकडे जावं लागलं ना आपल्याला. 10 वर्ष व्हाईट हाऊस सरकारला माहित नाही का? 10 वर्ष व्हाईट हाऊस माहित आहे, सत्ता असल्यामुळं काय ते दाबून ठेवतात. लोकांना वाटतं कागदपत्र, आता प्रत्येकाला असं वाटतं त्यांचे ते पेपर आहेत, सगळे पेपर आहेत, पण पेपर काय ते मला तुम्ही दाखवले. तक्रार मी साधारणपणे 2 महिन्यापूर्वी केलेली आहे त्याच्यावरती आणि याच्यावर तात्काळ कारवाई हो, त्या स्थानिक स्थळपाणी करावी असं माझं मत आहे आणि शासनाचा महसूल लवकर द्यावा आणि प्लॉट ताब्यात घ्यावा. जर यांनी आता केले नाही, आता तो आचारसंहिता चालू आहे, तर मी वकिलांमार्फत मी माझा बनवलेला आहे नोटीस, संबंधित नोटीस CO आहेत त्या CO ला देणार आहे आणि संबंधित अधिकारी आणि भूखंडधारक यांना मी कोर्टामध्ये घेणार आहे. नाही, कारण आम्हाला असं वाटलं होतं की असेल त्यांच्या, आता मी समजा माझ्या घरात राहतो, मला असं वाटतं की लोकांना वाटतं यांचंच घर असेल म्हणून यांनी सगळं नियमाप्रमाणे केलं असेल, तर मला असं वाटायचं की असेल यांचं म्हणून मी पण तिथं बऱ्याच वेळा गेलेलो आहे. असं गेलो नाही, असं नाईक साहेबांना मी अनेक वेळा